हलकं फुलकं काहीतरी बनवायचं असेल म्हणजे खिचडीच बनवावी लागेल. खिचडीसाठी काय लागणार आहे? तांदूळ आणि डाळ. डाळ कुठली? तूर डाळ की मूग डाळ? हा, तूर डाळ तर सापडली. तांदूळ पण इकडे. मूग डाळ. मूग डाळ. आता काय करू? या सगळ्याला मिक्स के. सावित्री आत्याला फोनच करतो. आदित्य बाबांचा फोन. अगं कट का केला? कट का करते? आदित्य बाबा आता किचन मध्ये गेले असणार. तिथे काहीच नाहीये म्हटल्यावर त्यांना राग आला असेल म्हणून फोन केला असेल त्यांनी. अगं सावित्री त्या दादाचाच फोन होता ना, त्याला काय घाबरायचं? तू फोन लाव आधी, फोन लाव त्याला. बाबा मला झाला फोन. हा आदित्य बोल. हॅलो बाबा. बाबा मला ऍक्च्युली तुमची मदत लागणार आहे. हा बोल ना. बाबा मला खिचडी बनवायची आहे. ऍक्च्युली आईला गोड. काय रे, आज दिवस कुठे उजाडलाय? नाही म्हणजे तुला खिचडी खावीशी वाटते म्हणजे? बाबा आईसाठी खिचडी बनवायची आहे. तिची गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे, त्यामुळे मला खिचडी बनवायची आहे. मला आता थोडंफार माहिती आहे कसं करायची, पण तुम्ही जर गाईड केलं तर मी व्यवस्थित बनवू शकेन. अरे तुझ्या आईसाठी खिचडी बनवायची का? हां हा, मग तुला खास रेसिपी सांगितली पाहिजे. तू टेन्शन नको घेऊ, एकदम सोपं आहे. काय करायचं, एक कुकर घ्यायचा, हा गॅस पेटवायचा आणि त्याच्यात थोडस एक छोटेसे 2 चमचे तूप टाकायचं. तूप हां तूप आहे. हा, नंतर जिरा मोहरी अशी हळद थोडस मीठ याची फोडणी करायची. माझ्या हाताने बनवली आहे खिचडी. खाऊन सांग कशी झाली आहे ते. ठीक आहे. मीठ वगैरे बरोबर आहे ना? बरोबर आहे, चांगली झाली खिचडी. तू खाशील? हां हळू हळू. हे घे पाणी घे. प्रीतम, काय झालंय तुला? काय एवढं बदललायस तू? हे बघ, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुझं आदित्यवर किती प्रेम येते. मग त्याला आता नोकरासारखं का वागवतोयस तू? हा, तुझा स्वभाव असा नव्हता प्रीतम. तर मला खरंच कळत नाहीये खरा प्रीतम कुठला आहे. आता स्वतःच्या भावाच्या सुखाबद्दल कळवळून बोलतोय तो, का सगळ्यांच्या समोर त्याचा अपमान करतोय तो? काहीतरी लपवतोस प्रीतम. काय झालंय प्रीतम? तुला कसलं तरी टेन्शन आहे हे तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय मला रे. कोणाच्या तरी दडपणाखाली आहेस तू. आदित्यशी का वागतोयस तू असं?
प्रीतम बोल. आईला सांभाळण्याच्या नादात ऑफिसला कळवायचंच राहिलं. हॅलो सर. काय चाललंय का आदित्य सर तुमचं? आज आपली महत्वाची मीटिंग होती, आठवते की विसरलात? सर आय नो, माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आहे सर. ॲक्च्युली काय झालं, घरात एक मेडिकल इमर्जन्सी आली, त्यामुळे फोन करून कळवायचंच राहिलं. सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी, पण तुमच्या बाबतीत आमचं मत खूप चांगलं होतं. नाव लावलंय आदित्य अहिल्या, मोठं नाव आहे, प्रोफेशनल आहात असं ऐकलं होतं. पण तुम्ही जे वागतायत ते बघून वाटत नाही तसं. तुमच्या प्रोजेक्ट संदर्भात आपण भेटणार होतो. काय समजता काय स्वतःला मोठा बिझनेसमॅन? लक्षात ठेवा, आम्हाला तुमची गरज नाहीये, तुम्हाला आमची गरज आहे. एक तर आला नाहीत आणि सांगण्याचं सौजन्यही दाखवलं नाहीत. प्रोजेक्टमध्ये रस नसेल तर तसं स्पष्ट सांगा, आम्ही तुमच्या बॉसला तसा मेल पाठवतो. सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी खरंच मनापासून माफी मागतो तुमची, पण प्लीज समजून घ्या. खरंच इमर्जन्सीच अशी होती, मला खरंच कळवता नाही आलं सर. सर प्लीज तुम्ही उद्या मला कुठलीही वेळ द्या, मी त्या वेळेत हजर असेन. उद्याची ही शेवटची संधी देतोय. उद्या जर आला नाहीत तर हा प्रोजेक्ट कायमचा विसरून जा.